नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आहे संकष्टी, त्यामुळे आजचा दिवस आहे गणपती बाप्पांचा. मूलाधार चक्राचा अधिष्ठाता देव म्हणून गणपतीला ओळखलं जातं. विघ्नहर्ता, शुभारंभाचे देव आणि आपल्या जीवनाचा भक्कम आधार म्हणून आपण गणपती बाप्पाला ओळखतो. तर गणपती बाप्पा हा आपल्या मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे. मूलाधार चक्राची ती देवता मानलेली आहे. मग मूलाधार चक्र म्हणजे नेमकं काय? तर मूलाधार चक्र म्हणजे आपला आधार, आपली स्थिरता, आपली सुरक्षा. मूलाधार चक्र जर संतुलित असेल तर सुरक्षिततेची भावना निर्माण होते, शारीरिक आणि मानसिक स्थैर्य निर्माण होतं, आत्मविश्वास वाढतो, जीवनात स्थिरता येते, भीती, चिंता आणि अस्थिरता कमी होते, आपल्या ध्येयावर एकाग्रता वाढते. त्यामुळे मूलाधार चक्र संतुलित असणं खूप गरजेचं आहे. याचं नेमकं स्थान कुठे आहे? तर याचं स्थान आहे मणक्याच्या तळाशी, पेरिनियम भागामध्ये. याचा रंग आहे लाल, बीजमंत्र आहे लम, याचं तत्व आहे पृथ्वी. त्यामुळे याचा संबंध थेट आपल्या स्थिरतेशी मानला गेलेला आहे. म्हणून याचे मुख्य गुण आहेत स्थैर्य, सुरक्षितता, आधार आणि आत्मविश्वास. स्थिरता हीच खरी शक्ती आहे आणि गणेश हेच त्या स्थिरतेचे प्रतीक आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजेच संकष्टी उपोषणाच्या दिवशी मूलाधार चक्र साधना केली तर ती नक्की फलद्रूप होते. मूलाधार चक्र असंतुलित असेल तर आपल्याला भीती जाणवत राहते, असुरक्षितता वाटते, अस्थिरता वाटते, शारीरिक थकवा येतो, पाय, गुडघे, हाडे यांचे त्रास होतात. आर्थिक अस्थिरता किंवा अडचणीसुद्धा मूलाधार चक्राच्या असंतुलित असण्याने येऊ शकतात. आपला आत्मविश्वास कमी होतो किंवा चिडचिड, राग, नैराश्य ही लक्षणं दिसतात. मग मूलाधार चक्र जर संतुलित करायचं असेल तर नेमके उपाय काय आहेत? तर ध्यान केलं पाहिजे, मंत्र जप केला पाहिजे, योगासनं, काही ताडासन, मलासन, वृक्षासन यासारखी आसनं केली पाहिजेत, ग्राउंडिंग केलं पाहिजे, निसर्गाशी जोड केली पाहिजे, सात्विक आहार आणि पुरेशी झोप घेणं पण गरजेचं आहे. मूलाधार चक्र हे आपल्या जीवनाची पायाभरणी आहे. याला मजबूत करा आणि जीवनात स्थैर्य, आनंद आणि यश मिळवा. मग त्यासाठी आज आपण गणपती बाप्पांचा जप करणार आहोत. जप करण्यासाठीचा मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तो म्हणजे ओम गं गणपतये नमः. तर मूलाधार चक्र संतुलित होण्यासाठी आपण गणपती बाप्पांचं ध्यान करूया, जप करूया. त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसा, मांडी घाला, हाताचे दोन्हीही तळवे आकाशाकडे, हात गुडघ्यावर, डोळे बंद. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. आता पुढचा श्वास सोडत असताना आपण जप करणार आहोत. त्यासाठी श्वास आत. ओम गं गणपतये नमः. 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 ओम गं गणपतये नमः.
आपलं लक्ष आपल्या मणक्याच्या तळाशी म्हणजेच मूलाधार चक्रावर न्या आणि कल्पना करा की तिथे गणपती बाप्पा आपल्याला स्थिरता देण्यासाठी त्या स्थानी स्थित आहेत. ओम लं 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 आजच्या दिवशी गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया की हे गणपती बाप्पा, आमच्या मूलाधाराच्या ठिकाणी तू स्थित आहेस, त्यामुळे आम्हाला स्थैर्य प्रदान कर, सुरक्षितता दे, आत्मविश्वास दे, जीवन जगण्यासाठी आधार दे, आमच्या जीवनाला स्थिरता येऊ देत. ही स्थिरता ही आरोग्यामध्ये असू दे, ही स्थिरता मनामध्ये असू दे, ही स्थिरता आर्थिक बाबींमध्ये सुद्धा असू दे, ही स्थिरता नोकरी व्यवसायामध्ये असू दे, ही स्थिरता नातेसंबंधांमध्ये असू दे, मनातल्या मनात मूलाधार चक्राला आणि गणपती बाप्पाला नमस्कार करा. आणि अलगद डोळे उघडा. ज्यांना अजून शांत बसावंसं वाटत असेल त्यांनी पुढे काही वेळ ध्यान केलं तरीसुद्धा चालेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.